आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 21. सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ऑफिस स्किल्स या ठिकाणी जायचं आहे. या ऑफिस स्किल्सवर क्लिक करायचं आहे. त्यामधून बघा या ठिकाणी एक नॉलेज चेक दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला टोटल नॉलेज चेक हे 4 दिलेले आहे. तर त्यापैकी हे पहिलं असणार आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारचे प्रतिनिधित्व करतात, तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह नेक्स्ट करा. गोलसिक तुम्हाला काय मदत करू शकेल म्हणत आहे. तर गोलसिक आपल्याला काय करण्याची मदत करेल, तर इच्छित आउटपुटसाठी इनपुट मूल्य प्राप्त करणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एक्सेलमधील फोरकास्ट शीट कमांड फक्त चार्ट तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. चूकवर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. गोलसिक विंडोमधील सेल बॉक्स निवडलेले डॅश डॅशने दाखवते म्हणत आहे. तर कशाने दाखवते बघा, तर सेलने दाखवते. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपलं पहिलं नॉलेज चेक इथे झालेलं आहे आणि आपला स्कोअर पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला या दुसऱ्या ऑफिस स्किल्सवर जायचं आहे. दुसऱ्या स्किल्सवर गेल्यानंतर यामध्ये बघा आपल्याला ड्रॉ टॅबवर जा. ड्रॉ टॅबवर गेल्यानंतर पुन्हा या ड्रॉ टॅबवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला तिसऱ्या ऑफिस स्किल्सवर जायचं आहे आणि पाहायचं आहे आपल्याला कोणत्या ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे. तर त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपलं दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कशामुळे तुम्हाला रोज व कॉलम्स हेडर पाहणे शक्य होते म्हणत आहे. कशामुळे होऊ शकते बघा, तर शो रो हेडर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. अकाउंटिंग नंबर फॉर्मॅटखाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता करन्सी टाईप तुम्हाला सिलेक्ट करणे गरजेचे आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर रुपीज आहे सेकंड नंबरचं. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट क्लिक करा. प्रोजेक्टेड कॉस्ट व ॲक्च्युअल कॉस्टमध्ये फरक असतो तेव्हा डिफरन्सेस कॉलममध्ये काय घडते म्हणत आहे. तर डिफरन्सेस कॉलममध्ये काय घडते बघा, तर व्हॅल्यू लाल रंगात बदलते हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एस एक्सेलमध्ये डॉक्युमेंटच्या वरच्या बाजूस असलेले सेव्ह बटन ओळखा म्हणत आहे. तर वरच्या बाजूस असलेले सेव्ह बटन हे कोणतं आहे बघा, या ठिकाणी दिलेल्या ऑप्शन 4 मध्ये. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर हेजनवर क्लिक करा. हेजनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा एकच प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न बघा, हेजन AI जनरेटेड कशा प्रकारे अधिक आकर्षक खरे वाटतील असे अवतार तयार करते म्हणत आहे. तर याचं उत्तर लिप मूवमेंट एकची मॅच करण्यासाठी डीप लर्निंग वापरून हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक सोडवण्यासाठी स्लाईड गो या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्याच्यावर आपल्याला चौथं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, जेव्हा युजर्स कॉन्टेंट एडिट करतात तेव्हा स्लाईड गो डिझाईनमधील सातत्य कशाप्रकारे राखते म्हणत आहे. तर कशाप्रकारे राखते, कलर्स आणि फॉन्ट ॲटोमॅटिकली ॲडजस्ट करून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. इथे स्लाईड गोमधील कोणते AI चलित फीचर दाखवलेले आहे म्हणत आहे. तर कोणते फीचर दाखवलेले आहे या ठिकाणी, NLP आधारित कंटेंट जनरेशन हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं 4ही नॉलेज चेक आता इथे सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर आता आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहेत, 4 दिलेले आहे यामध्ये. तर याच्यातून आपल्याला पहिला प्रश्न स्टार्ट करायचा आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही शीट्स जोडू आणि हटवू शकता. आता दिलेल्या वर्कशीटमधील स्टार्ट शीट हटवा म्हणत आहे. तर आता या स्टार्ट शीटला डिलीट करण्यासाठी स्टार्ट शीटवर क्लिक करा. डिलीटच्या ऑप्शनवर जा आणि डिलीट शीटवर क्लिक करायचं आहे.
पाहू शकता आपली शीट डिलीट झालेली आहे आणि त्यानंतर याला ओके करा आणि अशा प्रकारे आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही आपल्या वर्कशीटमधून शीट जोडू आणि काढू शकता. आता ॲडिशनल डाटा शीटला आपल्या वर्कशीटमधून काढून टाका म्हणत आहे. पुन्हा या शीटला काढण्यासाठी डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा. डिलीट शीट या ऑप्शन्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता इथे डिलीट झालेली आहे. अशा प्रकारे डिलीट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तिसरा प्रश्न लावायचा याच्यातून. यामध्ये बघा मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बॉक्समध्ये हाऊसहोल्ड एक्सपेन्स टाईप करा. परिणामामधून हाऊसहोल्ड मंथली बजेट टेम्पलेट निवडा आणि ते तयार करा म्हणत आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर काय करायचं आहे बघा, या ठिकाणी क्लिक करा सर्चमध्ये हाऊसहोल्ड मंथली बजेटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रिएट या ऑप्शन्सवर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं तिसरासुद्धा प्रश्न सोडवणं झालेला आहे. आणि शेवटचा प्रश्न इथून स्टार्ट करा. यामध्ये म्हटलेलं आहे बघा, सेव्ह वापरून कामाची शीट एका नवीन कॉपी तयार करा आणि मूळ शीटला सुरक्षित ठेवा. तुमच्या डेस्कटॉपवर तुम्हाला शीटला मंथली एक्सपेन्सेस शीट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर या फाईलला आपल्याला एक नवीन नावाने सेव्ह करायचं आहे. फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉप निवडा, त्याला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपला पूर्ण सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामला येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला एंड करायचं आहे. त्यानंतर सिम्युलेशन झाले, आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर याच्यातून आपल्याला प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा इथून स्टार्ट करा. MS एक्सेलमध्ये मासिक खर्चाची शीट तयार करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते टेम्पलेट निवडाल म्हणत आहे. तर कोणतं टेम्पलेट आपण निवडू शकतो. तर याचं उत्तर हाऊसहोल्ड मंथली बजेट आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS एक्सेलमध्ये टेम्पलेट वापरण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहे ते ओळखा म्हणत आहे. तर कोणत्या स्टेप्स योग्य आहे, तर MS एक्सेल सर्च ऑनलाईन टेम्पलेट, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टेम्पलेट आणि क्रिएट बटनावर क्लिक करा. हे त्याचं उत्तर आहे. MS एक्सेलमध्ये नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी यापैकी कोणत्या स्टेप्स योग्य आहे ते ओळखा, जेणेकरून तुम्ही ते एडिट करण्यासाठी परत येऊ शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, फाईल मेनू, सेव्ह ॲज, लोकेशन एंटर करा आणि त्यानंतर फाईल नाव टाकून आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. तुमचा मित्र MS एक्सेलसाठी नवीन आहे, त्याला त्याच्या फाईलमधील करन्सी बदलण्यासाठी होम टॅबमधून खालीलपैकी कोणता ग्रुप वापरता येईल हे ओळखण्यास मदत करा म्हणत आहे. तर कोणता ग्रुप वापरण्यास मदत होईल, तर नंबर ग्रुप आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS एक्सेलमध्ये निवडलेल्या सेलचे चलन बदलण्यासाठी वापरलेल्या पायऱ्यांचा संच ओळखा म्हणत आहे. तर पायऱ्यांचा संच कोणता असणार आहे, तर क्लिक ऑन द नंबर ऑप्शन्स, सिलेक्ट करन्सी, सिलेक्ट रुपीज सिम्बॉल आणि क्लिक ओके, हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. तर पाहू शकता आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकता आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर आपल्याला गायडेड डुएटीवर सेल्फ सोडवायचं आहे. तर त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करा. यामध्ये बघा गायडेड डुएटीवर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा काय म्हणत आहे, एक्सेल ओपन करा, ब्लँक वर्कबुक सिलेक्ट करा आणि फाईल टॅब, न्यू बटन, सर्च बार याचा वापर करून सेल B1 मध्ये मंथली एक्सपेन्सेस शीट आपल्याला टेक्स्ट एंटर करायचा आहे. तर यासाठी स्टार्ट बटनावर जा. स्टार्ट बटनावर गेल्यानंतर याच्यातून आपल्याला MS एक्सेल घ्यायचं आहे. MS एक्सेलला ओपन करा, ब्लँक शीटला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला काय करा म्हटलेलं आहे, B1 या सेलला काय करा म्हणत आहे, तर B1 या सेलवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, मंथली एक्सपेन्सेस शीट. तर हे नाव कॉपी करा किंवा डायरेक्ट तुम्ही टाईप जरी केलं तरी चालते. कीबोर्डवरून टाईप करा जसं नाव आहे तसं आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे याच्यातून. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेली शीट तुमच्या डेस्कटॉपवर मंथली एक्सपेन्सिव्ह नावाने सेव्ह करा. डेस्कटॉपवर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जा. त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉप घ्यायचा आहे.
डेस्कटॉप घेतला, कोणत्या नावाने सेव्ह करा म्हणत आहे, मंथली एक्सपेन्सेस. तर ज्या नावाने सेव्ह करायचं आहे ते नाव कॉपी करा. ते नाव आपल्याला या फाईल नेममध्ये द्यायचं आहे किंवा टाईपसुद्धा केलं तरी चालेल. टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर येस करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या शीटमध्ये होम टॅब सेल्स ग्रुप इन्सर्टचा वापर करून B10 या सेलखाली 3 सेल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर B10च्या खाली आपल्याला 3 सेल इन्सर्ट करा म्हणत आहे. तर कॉलम B10च्या खाली म्हणत आहे, तर कॉलम Bला सिलेक्शन करा आणि याच्यातून आपल्याला B10च्या खाली तर B10ला सिलेक्शन करायचं आहे. इथून अशा प्रकारे पाहू शकता मी B10ला सिलेक्शन केलं. त्यानंतर इथे इन्सर्टमध्ये जा आणि इन्सर्टमध्ये गेल्यानंतर इन्सर्ट सेल आपल्याला किती घ्यायचे आहे, 3. 1 परत त्यामध्ये जा, 2 परत त्यामध्ये जा आणि याच्यातून 3 घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे 3 सेल घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. त्यानंतर म्हटलेलं आहे बघा, दिलेल्या एक्सेल टेम्पलेटमध्ये सेल F9 सिलेक्ट करा आणि होम टॅब नंबर ग्रुपचा वापर करून करन्सी रुपीमध्ये बदला म्हणत आहे. तर F9 सेलमध्ये म्हणत आहे. तर F9मध्ये जा. कुठं आहे F9, कॉलमचा F घ्या आणि रोचा इकडून 9 घ्यायचा आहे. F9मध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे नंबरिंगची सेटिंग ओपन करायची आहे. करन्सीमध्ये जा. करन्सीमध्ये गेल्यानंतर इथे सिम्बॉलमध्ये जायचं आहे. सिम्बॉलमध्ये गेल्यानंतर याच्यातून आपल्याला थोडंसं स्क्रोल डाऊन करा आणि यामध्ये इंडियाची करन्सी आपल्याला पाहायची आहे. पाहू शकता इथे इंडियाची करन्सी इंग्लिशमध्ये दिलेली आहे. तर या इंग्लिश इंडियावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता याची करन्सी चेंज झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा प्रश्न बघा. यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सेल D3 सिलेक्ट करा आणि दिलेल्या टेक्स्ट प्रोजेक्टेड कॉस्ट त्यामध्ये एंटर करा म्हणत आहे. कुठे टाईप करायचं आहे, D3मध्ये. तर कॉलमचा D घ्या आणि रोचा इकडून 3 घ्यायचा आहे. आता त्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाईप करायचं आहे, प्रोजेक्टेड कॉस्ट. कॉस्ट ऑलरेडीच आहे, त्याच्यावर आपल्याला प्रोजेक्टेड नाव टाईप करून घ्यायचं आहे. प्रोजेक्टेड कॉस्ट त्या ठिकाणी नाव तिथं आलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बाहेर क्लिक करा. पाहू शकता इथं ते नाव आलेलं आहे. बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गाइडेड डू इट युअरसेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपला कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट युअरसेल्फ झाल्यानंतर सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा सेशन कम्प्लिशन टेस्टचे आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, शाळेसाठी डिजिटल सेफ्टी ॲप्स बनवायचे आहे, त्यात कोणते फीचर असायलाच हवी म्हणत आहे. तर यामध्ये बघा अँटीव्हायरस स्कॅनर असायला पाहिजे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. राज दररोज डेटा बॅकअप घेणारे टूल तयार करतो, कोणत्या कॅटेगरीत येईल म्हणत आहे. तर कोणत्या कॅटेगरीमध्ये येणार आहे, तर युटिलिटी टूल बॅकअप आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. शाळेत डिस्क क्लीनअपचा उपयोग कशासाठी केला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर स्टोरेज मोकळे करण्यासाठी केला जातो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. साहिलच्या लॅपटॉपवर व्हायरस वॉर्निंग येते, कोणती युटिलिटी चालवावे म्हणत आहे. तर यामध्ये बघा आपल्याला अँटीव्हायरस हे युटिलिटी चालवावी लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. विद्यार्थी प्रोजेक्ट फोल्डर चुकून डिलीट करतो, कोणते टूल मदत करेल म्हणत आहे. तर कोणतं टूल मदत करणार आहे, तर नॉर्टन युटिलिटीज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोअरसुद्धा आलेला आहे पूर्ण. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 21 कम्प्लिटली सोडवायचं आहे.